सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका मोठ्या राजकीय आरोपांची। नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकत्र प्रयत्न केल्याचा आरोप सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून करण्यात आलाय। गडकरींचा पराभव करण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवल्याचा खळबळजनक दावा केला गेलाय। तसंच गडकरींचा पराभव होत नसल्याचं कळल्यानंतर फडणवीसांनी नाईलाजास्तव नागपूरमध्ये प्रचार केल्याचं देखील या सदरामध्ये म्हणण्यात आलंय। तर रोखठोक या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे, काय लिहिलं गेलंय आपण पाहूया। 4 जून नंतर भाजपत मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी एकत्रित प्रयत्न केले। पराभव होत नाही ही खात्री झाल्यावर फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सगळ्या प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली। हे संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे बोलताना दिसतात। तर असे आरोप आणि असं रोखठोक या सदरामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। 4 जून नंतर भाजपत मोदी शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले आणि पराभव होत नाही ही खात्री झाल्यावर फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले। गडकरींच्या प्रचारासाठी सगळ्या प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली। हे संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे बोलताना दिसतात, असं आरोप रोखठोक या सदरातून करण्यात आलेला आहे। दरम्यान सामनाच्या रोखठोक सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधण्यात आलाय। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केल्याचा हल्लाबोल रोखठोक मधून करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंनी निवडणुकीमध्ये पैशांचा अफाट वापर केल्याचा आरोप या सदरातून करण्यात आलाय। काय लिहिण्यात आलंय या संदर्भात आपण पाहूया। महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली। दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले, त्यांना नेते बनवले। ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील। एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांचा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले। महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीनं अनेकांचे डोळे दिपले।